नमस्कार, माझा इंडिया न्यूज. कुंभमेळ्यात व्हायरल झालेली मोनालिसा गर्ल अल्पवयीन पती फरमान खानवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभ मेळाव्यातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोनालिसा भोसले चर्चेत आली होती. त्यानंतर मुस्लिम युवकाबरोबर लग्नगाठ बांधल्यानंतर वाद निर्माण झाला होता. मोनालिसा भोसले आणि फरमान खान पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभ मेळ्यातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोनालिसा भोसले चर्चेत आली होती. त्यानंतर मुस्लिम युवकाबरोबर लग्नगाठ बांधल्यानंतर वाद निर्माण झाला होता. मोनालिसा भोसले आणि फरमान खान पोक्सो गुन्हा. कुंभमेळा गर्ल मोनालिसा भोसले अल्पवयीन बातमी. थोडक्यात मोनालिसा भोसले अल्पवयीन आणि पती फरमान खानवर मोठी कारवाई केल्याची बातमी आहे. महाकुंभ मेळाव्यात रुद्राक्ष माळा विकणाऱ्या मोनालिसा भोसलेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ती चर्चेत आली होती. या मागच्याच महिन्यात तिने केरळमध्ये जाऊन मुस्लिम युवक फरमान खानशी लग्नगाठ बांधली. त्यानंतर तिची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली. या लग्नावर मोनालिसाच्या पालकांनी आक्षेप घेतला होता. हे आंतरधर्मीय लग्न आम्हाला अंधारात ठेवून केलं कसं असल्याचे पालकांनी म्हटलं होतं. आता या प्रकरणात मोठी गडदोड घडली असून पोलिसांनी मोनालिसा अल्पवयीन असल्याचे म्हटले आहे. नेमके कसं काय? मोनालिसा अल्पवयीन ठरल्याचे सांगत मध्य प्रदेशच्या खारगाव पोलिसांनी तिचा पती फरमान खान विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय भारतीय न्याय संहिता कायद्याच्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायद्याअंतर्गत गुन्हेगारी कट आणि अवैध विवाहाशी संबंधित कलमाखाली त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोनालिसा अल्पवयीन कशी ठरली? रुग्णालयातील अधिकृत नोंदीच्या आधारे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने निश्चित केले की मोनालिसाची जन्म तारीख 30 डिसेंबर 2009 रोजी झालाय तिचा जन्म. त्यामुळे 11 मार्च 2000 रोजी लग्नाच्या वेळी तिचे वय केवळ 16 वर्ष 2 महिने आणि 12 दिवसात इतकेच होते. नेमका कसं काय हे प्रकार? हा मोनालिसाची मूळची मध्य प्रदेश मधील इंदूरची रहिवासी आहे. प्रयागराज मधील महाकुंभ मेळाव्यात तिचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मोनालिसा पहिल्यांदाच महाकुंभ मेळाव्या दरम्यान चर्चेत आली होती. रुद्राक्ष माळा विकतानाचा तिचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तिचे कौतुक देखील केले होते. एका रात्रीत सोशल मीडियावरती प्रसिद्ध झाल्यानंतर पुढे ती वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत येऊ लागली होती. लग्नाचा वाद नेमका कसा उद्भवला? मोनालिसा आणि फरमान खान यांचा विवाह 11 मार्च 2026 रोजी केरळमधील तिरुवनंतपुरम जवळील अरुमानूर आणि नैनार देवा या मंदिरात पार पडला. मंदिर प्रशासनाने सांगितले की फरमान आणि मोनालिसा यांच्या आधार कार्डवरील वय पाहून दोघांचे लग्न लावण्यात आले. तसेच बनावट जन्म प्रमाणपत्र वापरून ग्रामपंचायतीमध्ये लग्नाची नोंद झाली असल्याचे तपासात अधिकाऱ्यांनी सांगितले. महेश्वर नगरपालिकेने दिलेल्या जन्म प्रमाणपत्रात मोनालिसाचा जन्म 1 जानेवारी 2008 रोजी झाल्याचे नमूद करते आहे. ही तारीख सरकारी रुग्णालयात नोंद झाल्याच्या 2 वर्ष आधीची आहे. त्यामुळे आयोगाने बनावट जन्म प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. मोनालिसा भोसले आणि फरमान खान यांच्या लग्नावरून लव्ह जिहादचा वाद आणि आरोप, तसेच या लग्नात काही राजकीय नेते आणि संघटनाच्या कथित सहभागावरही बोट ठेवले. 17 मार्च रोजी आयोगासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली असता वकील प्रथम दुबे यांनी दावा केला की केरळमधील CPI पक्षाचे नेते आणि PFI पक्षाच्या सदस्यांनी हे लग्न घडवून आणण्यात सहभाग घेतला. वकिलांनी असे म्हटले की लव्ह जिहादच्या संकल्पनेला प्रत्युत्तर देण्यासाठी या लग्नाचा घाट घातला गेला. यानंतर आयोगाने केरळ आणि मध्य प्रदेशच्या पोलीस महासंचालकांना नोटीस बजावत 22 एप्रिल रोजी दिल्ली येथील आयोगाच्या मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. फरमान खान हा स्वतः एक अभिनेता आणि मॉडेल आहे. त्याची पहिली भेट एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान झाली होती. गेल्या काही महिन्यापासून ते एकमेकांना डेट करत होते. माझा इंडिया न्यूज, पिंपरी चिंचवड, पुणे.